नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला जोरदार यश मिळाले। आताच्या आकडेवारीनुसार भाजपला 126, शिवसेनेला 56, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 39 या एवढ्या जागांवरती आघाडी मिळाली, तर काँग्रेसला केवळ 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांना केवळ 14 जागांवरतीच आघाडी आहे। राज्यातील मतदारांनी दिलेला कौल पाहता महायुतीला जोरदार यश मिळाले। महायुतीला 220 जागांवरती यश मिळताना आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडी एकूण 50 जागांवरती आघाडीवरती आहे। राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून असं दिसून येते की महाराष्ट्राला 2024 ते 2029 या काळामध्ये विरोधी पक्ष नेता देखील मिळणार नसल्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे। बहुमताने सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला 144 पेक्षा अधिक जागा आवश्यक आहेत, तर विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या म्हणजेच 288 जागांच्या 1 आमदार संख्या असणं आवश्यक आहे। 288 च्या 1 म्हणजे 28 पेक्षा जास्त आमदार ज्या पक्षाकडे असतील त्यांचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो। महाराष्ट्रातील मतमोजणीच्या अपडेट्स पाहता महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 28 एवढी संख्या पार करता येणार नाही असं दिसतंय। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात त्यांच्या बरोबर उलट चित्र पाहायला मिळालंय। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये 31 जागा होत्या, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या। विधानसभा निवडणुकीमध्ये बरोबर उलट चित्र पाहायला मिळालंय। महायुतीला प्रचंड यश मिळालंय। महायुती साधारणपणे 220 जागा मिळवत यशस्वी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळावरती सत्ता मिळवली होती। काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली संख्या देखील तेव्हा पार करता आली नव्हती। संसदेमध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी 55 जागांची आवश्यकता असते। 2019 आणि 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 55 जागा देखील मिळाल्या नव्हत्या। महाराष्ट्रात देखील यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होणार असल्याचं दिसून येतंय। महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 28 आमदारांचा टप्पा पार करता येणार नसल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला जर 28 जागा मिळाल्या नाहीत तर 5 वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला काय वाटते, कसं वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।